पण बघा, एकंदरीत मोठमोठ्या लीडर्स मध्ये जरी संगनमत झालं असलं तरी कार्यकर्ता हा कार्यकर्त्यांमध्ये काही संगनमत होत नव्हतं. त्यावेळेला हरकतुल अन्सारचे एकंदरीत मोठमोठे जे नेते होते ना, त्यांनी काश्मीरमध्ये पाऊल ठेवलं. आता काश्मीर कुठे पिक्चरमध्ये येतो असा तुमचा प्रश्न असेल तर बघा, 1990 मध्ये ज्यावेळेला सोव्हिएत म्हणजे आजचा रशिया अफगाणिस्तानमधनं बाहेर गेला, त्यानंतर एकंदरीत ह्या जे दहशतवादी संघटना आणि हे जे दहशतवादी होते ना, ते एकंदरीतच क्षणामध्ये बेकार झाले होते. त्यांच्याकडे कामच नव्हतं. मग त्यावेळेला ते काका तुम्ही आठवू शकता, म्हणजे कोणतं जियाउल हक, ज्यांनी बांगलादेशच्या निर्मितीनंतर एक इशारा दिला होता. ते म्हणजे आता आपल्याला भारताला अशा प्रकारे छेद द्यायचा आहे की एकाच वेळेला मारा करायचा नाहीये, तर सतत त्याच्यावर वार करत राहायचं आहे, म्हणजे ब्लीड इंडिया इंटू 1000 कट्स अशा प्रकारचा नारा दिला होता. आणि आज तगत पाकिस्तानची आर्मी आणि ISIच्या अशा प्रकारच्याच पॉलिसीवर सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी काश्मीर प्रोजेक्ट ऍक्टिव्ह केला आणि हे जे सर्व दहशतवादी होते, जे पाकिस्तान प्रणित होते, त्यांना डायरेक्ट तिकडून अफगाणिस्तानमधनं इकडे काश्मीरकडे मूव्ह केलं होतं. आणि एकंदरीत 93 पर्यंत अझर मसूद मोठ्या प्रमाणावर या सर्व दहशतवादी सर्कल्समध्ये प्रस्थापित झालेला होता आणि हरकतुल अन्सारचा तो जनरल सेक्रेटरी होता. पण इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, हे जे सर्व नेते आहेत ना, ते काश्मीरमध्ये ज्या वेळेला उतरले आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून हरकतुल अन्सारच्या छत्राच्या अंतर्गत आणायला, त्याच वेळेला इंटरेस्टिंग गोष्ट घडते. ती म्हणजे हरकतुल अन्सारच्या आयुष्यामधला सर्वात मोठा जॉल्ट तिथे त्यांना बसतो. नोव्हेंबर 1993 पासून जवळपास फेब्रुवारी 1994 पर्यंत हे जे सर्व मोठे मासे असतात ना, ते इंडियन आर्मीच्या आणि एकंदरीतच भारतीय सुरक्षा रक्षक एजन्सीच्या गळाला लागतात. त्यापैकी इंटरेस्टिंग पकड सांगायची झाली तर जनरल सेक्रेटरी अझर मसूद आणि त्याचबरोबर हा साजिद अफगानी, ज्याबद्दल मी आधी तुम्हाला सांगितलं होतं हरकतुल मुजाहिदीनच्या स्थापनेच्या वेळेस. खूप सारे इंटरेस्टिंग आणि जटिल अँगल्स आहेत, ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेनच. पण IC-814 होण्यामागचं एक इंटरेस्टिंग कारण होतं, ते म्हणजे आम्हाला जिवंत अझर मसूद पाहिजे आणि आम्हाला साजिद अफगानीचा पार्थिव रिटर्न पाहिजे. अशा प्रकारचा डिमांड त्या 5 दहशतवाद्यांनी म्हणजे चीफ डॉक्टर भोला शंकर आणि बर्गरनी ठेवली होती. एकंदरीत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. परत उच्चार करतोय, इस्रायल इज ऑलवेज माय प्रायोरिटी, म्हणजे ज्यू आणि एकंदरीत इस्रायल माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आणि हर हर महादेव.